नवी मुंबईतील सानपाडा या ठिकाणी डीमार्ट जवळ गोळीबार झालेला आहे। 5 ते 6 राऊंड फायर झालेले आहेत। आरोपी बाईकवरून फरार झाले आहेत। गोळीबारात एक जण जखमी आहे। सानपाडा पोलीस या ठिकाणी घटनास्थळी आता दाखल झालेले आहेत। इथे दृश्य आपण नवी मुंबईतली या क्षणी पाहतोय। सानपाडा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या सगळ्या प्रकरणी आता तपासाला सुरुवात करण्यात आलेली आहे। हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी 5 ते 6 राऊंड फायर करण्यात आलेले होते। यात एक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे, तर अज्ञात ज्यांनी हा गोळीबार केलेला होता ते तिथून फरार झालेले आहेत। या सगळ्या प्रकरणी आता अधिक तपास केला जातोय। हा परिसर बॅरिकेडिंग करण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विकास मिरगणे यांच्याकडून। विकास, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नवी मुंबईतील सानपाडा डीमार्ट जवळ मध्ये फायरिंग करण्यात आली थोड्या वेळापूर्वीच। विकास, तुमचा आवाज व्यवस्थित पोहोचत नाहीये। पुन्हा एकदा विकास कडून आपण अधिक माहिती घेण्याचा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। ही थेट दृश्य आपण पाहतोय। सानपाडा डीमार्ट जवळ गोळीबार झालेला आहे। 5 ते 6 राऊंड फायर करण्यात आलेले आहेत। आरोपी मात्र फरार झालेले आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या सगळ्या आरोपींचा आता शोध घेतला जातोय। विकास, माझा आवाज व्यवस्थित पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो। काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? सानपाडा इथे डीमार्ट जवळ जी आहे फायरिंग जे करण्यात आलेले आहे, दोन जे आहेत आरोपी जे करून आले होते, संबंधित व्यक्तीला गोळ्या जे आहेत ते झाडण्यात आले। साधारण 5 ते 6 जे राऊंड फायरिंग करून आरोपी फरार झालेले आहेत। संबंधित पोलीस स्टेशन जे सानपाडा ते सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहे आणि संबंधित ज्याच्यावर फायरिंग झालं त्या व्यक्तीला सुद्धा नजीकच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले। त्यामुळे दिवसाढवळ्या जे आहे ते अशा प्रकारचे फायरिंग करण्यात आले। 2 आरोपींकडून मोठ्या प्रमाणात फायरिंग करण्यात आलेले, त्यामुळे घटनास्थळी पोलीस दाखल झाले। नेमकी फायरिंग कोणी केलेली या संदर्भामध्ये सानपाडा पोलीस आणि पोलीस स्टेशन जे आहे ते माहिती घेताना दिसून येते। विकास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता। सानपाडा डीमार्ट जवळ ही घटना घडलेली आहे। घटनास्थळी आता पोलीस दाखल झाले असून अधिक तपास केला जातोय। अज्ञातांकडून गोळीबार झाल्याचं वृत्त आहे। 5 ते 6 राऊंड या ठिकाणी फायर झालेले आहेत। या सगळ्या प्रकरणी आरोपी आता फरार झाले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या फरार आरोपींचा आता शोध घेण्यात येतोय। या गोळीबारात एक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे। सानपाडा डीमार्ट जवळ हा सगळा प्रकार घडलेला आहे। हा सगळा परिसर आता बॅरिकेड करण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।